बघा ना, योगेश कदम साहेब हे खेडमध्ये आहेत, शंभूराज यांच्या मतदारसंघामध्ये संजय राठोड यांची आई एक्सपायर झाल्यामुळं ते त्यांच्या मतदारसंघामध्ये होते। मी माझं रुटीन चेकअप होतं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्याच्यानंतर जिल्ह्याची आणि कोकणाची युती संदर्भातली एक बैठक ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर होती म्हणून बंगल्यावर लाईव्ह दे ना। पण तुम्ही भेटीसाठी आलात पण रवींद्र चव्हाणांची तुमची भेट झाली नाही। तर रवींद्र चव्हाण साहेब नाहीच आहेत, रवींद्र चव्हाण साहेब बंगल्यावर नाहीच आहेत। मंत्रालयाच्या समोरचा त्यांचा बंगला आहे, त्या बंगल्यावर गुहागरच्या संदर्भामध्ये माजी आमदार डॉक्टर विनय नातू साहेब आले होते आणि त्यांना भेटण्यासाठी इथं आलो होतो। याच्याबद्दल नवल असण्यासारखं मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हते याचं कारण मी तुम्हाला सांगितलं। शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं, राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं, योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील असू शकते। नाराजी नाही असं म्हणायचं का? पक्षप्रवेश झाले तरी नाराजी नाही। आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत, त्याच्यामुळे नाराजी कशा? आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते। म्हणजे काही मंत्री नाराजी व्यक्त करायला गेले, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलेलं आहे, अशी माहिती आली समोर की सुरुवात जी आहे उल्हासनगर सुरू केली, उल्हासनगर मधनं तुमच्याकडून करण्यात आली, त्यामुळे आम्ही सुद्धा थोडंफार केलं। असं शब्दांशब्द तिथं बोललेलं तुम्हाला कसं काय कळतं हे एक फार मोठं कुतूहलच आहे। त्याच्यामुळे असं तिथे चर्चा झाली का ही माहिती घेतो आणि परत तुम्हाला सांगतो। मला कदाचित निघून गेले असतील, पण गुहागरचे माजी आमदार आदरणीय विनय नातू साहेब बंगल्यावर इथं होते आणि दुसरीकडे कुठं भेटण्यापेक्षा महायुतीच्या प्रदेशाध्यक्षांचा भाजपचा जर बंगला असेल तर त्याच्यावर भेटणं काय गैर आहे असं मला वाटत नाही। एक प्रश्न विचारायचा वाटतो, प्री कॅबिनेटला अनेक मंत्री उपस्थित होते, यामुळे प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील यांच्याबरोबर संजय शेखर हे अनेक मंत्री जे आहेत ते प्री कॅबिनेटला उपस्थित होते। त्याच्यानंतर ताबडतोब 12 वाजता कॅबिनेट बैठक झाली, त्या ठिकाणी ते अनुपस्थित होते। त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये हेच सगळे मंत्री उपस्थित होते। मग याला योगायोग समजावा, हा योगायोगच समजावा आणि मंत्र्यांनी एखादी गोष्ट जर मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी एकत्र गेले तर ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे अनेक गोष्टी आम्ही मांडू शकतो। पण कॅबिनेट आम्हाला जे काय पाहिजे, आम्हाला जे काय आवश्यक आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगणार तर कोणाला सांगणार? दोनच व्यक्ती अशा आहेत त्यांच्याकडे आमचं चांगलं वाईट आम्ही सांगू शकतो, ते म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीमध्ये असल्यामुळे देवेंद्रजी।